हॅलो, नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत मच अवेटेड, मच हाईप्ड कंगुआ ह्या साऊथच्या सिनेमाबद्दल थोडक्यात रिव्ह्यू. ह्या सिनेमाबद्दल बऱ्याचशा पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी तुम्ही आधीच ऐकल्या असतील, पण मी माझा रिव्ह्यू तुमच्यापुढे सादर करते. जो मी माझा प्रेक्षक म्हणून मी काही गोष्टी नोटीस केलेल्या आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं आहे, जे मला सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर हा जो सिनेमा आहे याच्यातला मेन कॅरेक्टर सूर्या यांनी प्ले केलेला आहे. तर एका लाईनमध्ये सांगायचं तर आपला मानस पुत्र, जो आपला ॲक्च्युली पुत्र नाहीच आहे, ज्याची जबाबदारी आपल्याला टाकलेली आहे, त्या जबाबदारीसाठी एक व्यक्ती काय काय करू शकते, त्याची स्टोरी आहे कंगुआ हा सिनेमा. ओके, ही एकदम एक लाईनमध्ये मी स्टोरी सांगितली. तर स्टोरी अशी आहे की 5 वेगवेगळी बेट आहेत 1070 सालातली, आणि तिथे रोमन अधिकारी आहेत, त्यांना ते एक बेट काबीज करायचं आहे. त्यासाठी तिकडच्या एका व्यक्तीला ते सोन्याच्या मुद्रा देऊन स्वतःच्या बाजूने वळून घेतात. तर तो व्यक्ती ते तिकडच्या लोकांना मारतो, तिकडच्या 100 लोकांना मारतो ते काबीज करून घेण्यासाठी. आणि तेव्हा तो पकडला जातो तेव्हा ते प्रत्येक 100 व्यक्तींचे हात कापले जातात, आणि तोच सीन आपल्याला ट्रेलरमध्ये दिसलेला आहे. आणि तेव्हा तो व्यक्ती पकडला जातो, आणि तेव्हा त्याला तिकडचे जे लोक आहेत, म्हणजे कंगुआ जो आहे आणि त्यांच्या बेटावरची माणसं त्याला जिवंत जाळतात. जेव्हा जिवंत जाळतात तेव्हा त्याची जी बायको आहे तीसुद्धा त्या अग्नीमध्ये आहुती देते. स्वतःची आहुती देण्यापूर्वी त्याचा जो मुलगा आहे त्या मुलाला ती कंगुआच्या हातात देते, स्वाधीन करते आणि सांगते त्याचा सांभाळ कर. ओके, आता हा जो मुलगा आहे त्याने पाहिलेलं आहे की ह्या कंगुआमुळेच आपला बाप मेलेला आहे, आपली आईसुद्धा मेलेली आहे, त्याच्या मनाला काय परिणाम झालेला असणार, आणि अशा मुलाला कंगुआला सांभाळायचं आहे. ओके, सो आता पुढे त्या मुलाचं काय होणार, कंगुआचं काय होणार, आणि तो आपल्या बेटाला वाचवू शकतो का, हे आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहे. ओके, तर तो मानसपुत्र आणि हा जो व्यक्ती आहे, म्हणजे जो एक राजाच म्हणता येईल त्या बेटाचा, ते दोघं ह्या सिनेमात काय करतात, ह्या दोघांचं काय रिलेशन आहे, आणि पुढे जाऊन 2024मध्ये फ्रान्सिस हे कॅरेक्टर आहे, आणि त्याला एक असाच मुलगा मिळतो ज्याच्यावर लॅबमध्ये काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्याच्या मेंदूवर, आणि त्याच्यामुळे तो मुलगा विचित्र वागत असतो, आणि तो मुलगा फ्रान्सिसला भेटतो. तर त्यांचं 2024चं आणि 1070 सालाचं कनेक्शन कसं जोडलं गेलेलं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला हा सिनेमा पाहायला हवा. ओके, ही झाली स्टोरी. आता ह्या सिनेमाचे प्लस आणि मायनस पॉईंट. प्लस पॉईंट मी एक ऑलरेडी सांगितलेले आहेत की ह्याच्यामध्ये मानसपुत्र याच्यासाठी हिरोचं कॅरेक्टर काय काय करतं हे आपल्याला दाखवलेलं आहे. त्याचं धाडस, त्याचं धैर्य, त्याचं सामंजस्य आपल्याला ह्या सिनेमात दिसतं आहे. तसंच एक हिरो म्हणून किंवा एक नेता म्हणून तो कसा आहे कंगुआ हे आपल्याला दिसतं. तिथे स्त्रियांना स्वसंरक्षणात कसं करायचं हे दाखवलं गेलेलं आहे. पॉझिटिव्ह गोष्टी सांगते मी. ओके, ह्या झाल्या पॉझिटिव्ह गोष्टी. तसेच निसर्गरम्य ठिकाणी आपल्याला दिसतात. 3Dमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तिथे दिसतील, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या अँगलने दाखवलेल्या आहेत. ॲक्शनपट आहे हा. सो ॲक्शनचे तुम्ही चाहते असाल तर तुम्हाला ॲक्शन पाहायला मिळणार आहेच ह्याच्यामध्ये खूप सारे. ह्या झाल्या पॉझिटिव्ह गोष्टी. आता निगेटिव्ह गोष्टींकडे येऊया. तर निगेटिव्ह गोष्टींबद्दल बोलायचं तर हा सिनेमा आहे साऊथचा. साऊथमध्ये लाऊड असतं व्यक्तिरेखा, पण हा सिनेमा त्याहून जास्त लाऊड आहे, म्हणजे अति लाऊड आहे. तुम्हाला हा सिनेमा जर थिएटरला पाहायचा असेल तर कानात कापसाचे बोळे घालून हा सिनेमा पाहण्याची पाळी तुमच्यावर येणार आहे, याची मला खात्री आहे. तसेच ह्या सिनेमामध्ये दिशा पटानीचं जे कॅरेक्टर आहे ते कशासाठी आहे ते तुम्हाला कळलंच असेल. फक्त गाण्यापुरती आणि एक्सपोजिंग करण्यासाठीच ती या सिनेमामध्ये आहे. ओके, सो तिचं जे कॅरेक्टर आहे दाखवलेलं ते तुम्हाला कितीचं पचनी पडतं आहे ते तुम्हीच ठरवा. ओके, त्यानंतर बॉबी देओल ह्यांचं जे कॅरेक्टर आहे त्यांचा पाहिजे तसा वापर करण्यात आलेला आहे असं मला वाटत नाही आहे. ह्यापेक्षा त्यांचा चांगला वापर ॲनिमलमध्ये झाला होता असं मला वाटतं आहे. इथे त्यांना तेवढासा वाव मिळाल्यासारखं वाटत नाही वाटत आहे. म्हणजे त्यांना भले रोल थोडा जास्त असेल पण तो तेवढा दिसण्यात येत नाही आहे. तो जो त्यांचा मेकअप, त्यांचा लूक आणि त्यांच्या आजूबाजूचं जे वातावरण दाखवलं आहे तेच एवढं लाऊड होतं की ते जास्त डोळ्यात जातं आहे. म्हणजे त्यांचा मेकअप, त्यांची एक डोळा त्यांचा जो वेगळा कलरचा आहे तर तिथे जास्त लक्ष जातं, त्यांच्या ॲक्टिंगकडे लक्ष फार कमी जातं आहे. पण त्याच उलटं सूर्या यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि ते दिसण्यात येतं आहे.
ओके, पण ते बाहुबलीचं दिसण्यात येत नाही आहे. ओके, बऱ्याचशा गोष्टी क्रेंज आहेत. स्टार्टिंगचे जे 2024 सालातलं जे दाखवलेलं आहे ते थोडंसं डोक्यावरून जातं, बाउन्सर जातं. डोकं बाजूला ठेवून सिनेमा पाहण्यासारखं आहेत काही काही गोष्टी. बऱ्याचशा गोष्टी ओरडून लोक बोलतात जे आपल्याला प्रश्नी पडत नाही. त्यांचं जी वेशभूषा किंवा त्या ज्या प्रकारे त्यांना दाखवलेलं आहे ते खूप जास्त लाऊड होतं. ते थोडंसं माइल्ड करून दाखवता येऊ शकलं असतं. म्हणजेच जसा बाहुबली हा सिनेमा होता, ऑफकोर्स बाहुबलीचा ह्याच्याशी कंपॅरिझन होणारच आहे. बाहुबलीमध्ये एक त्यांनी लेवल मेंटेन केली होती, तिथे त्यांना थोडंसं माइल्ड करून दाखवलं होतं. तिथेसुद्धा लाऊड होते, पण तरी पण त्यांनी थोडंसं माइल्ड करायचा प्रयत्न केला होता, परंतु इथे तसं काहीच दिसत नाही आहे. ओके, सो ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सिनेमामध्ये बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या लेवलने दाखवता आल्या असत्या, चांगल्या प्रकारे दाखवता आल्या असत्या की ज्या जास्त इम्प्रेसिव्ह झाल्या असू शकत्या. सेन्सिटिव्ह गोष्टी होत्या ज्याचा चांगला वापर करता आला असता. जो व्हायला हवा होता तो नाही झालेला आहे आणि म्हणूनच ह्या सिनेमाचे स्टार खाली पडलेले आहेत. तर ह्या सिनेमाला मी रेटिंग देईन 5 पैकी 2 स्टार. ह्या सिनेमामध्ये निगेटिव्ह असं काही नाही आहे. तुम्ही लहान मुलांबरोबर बघू शकता, पण कशाला बघायचं आहे? OTTवर येईल तेव्हा फ्रीमध्ये बघा. ओके, सिनेमाला थिएटरला जाऊन बघण्यासारखं ह्याच्यात काही आहे असं मला वाटत नाही. जे काही सिनरी आहे त्याच्यासाठी आणि जे काही सेन्सिटिव्ह गोष्टी दाखवलेल्या आहेत त्याच्यासाठी, तर ते OTTवर आलं तुम्ही नक्कीच पाहाल. ह्या सिनेमाला पैसे जास्त खर्च करू नका. भले त्यांनी पैसे भरपूर खर्च केलेत, पण ते योग्य प्रकारे खर्च झालेत असं दिसत नाही आहे. ओके, सो हा होता माझा थोडक्यात रिव्ह्यू. तुम्ही जर हा सिनेमा पाहिला असेल तर तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला तेही सांगा. तसेच लास्ट रिव्ह्यूमध्ये मी स्वतः दिसत नव्हते, माझा फक्त व्हॉईस होता. तर तुम्हाला तसा रिव्ह्यूज आवडतात की आत्ता जे चालू आहे असा रिव्ह्यू आवडतो हेही नक्की कळवा. थँक्यू.